गुड इवनिंग तुमच्या सगळ्यांचे पत्रकार परिषदेत स्वागत। आजची पत्रकार परिषदेचो आमचो विषय जो आसा तो एक गोयचे बाबतींत सामको गंभीर विषय आसा। तो म्हणल्यार आमकां खबर आसतलें की फाटले कांय दिसा पयलीं केरला वायनाड म्हणटा थंय एक बरीच व्हडली लँडस्लायड जाल्ली, तातूंत शेकड्यांनी लोकांचो जीव गेलो। आतां मनसून पॅटर्न जर पळयलो केरलाचो वायनाड जावं आनी गोंयचो जाय आनी गोंयांत स्पेशली हे वर्सा जो पावस पडला तो जर पळयत जाल्यार म्हाका दिसता जो एनवायरमेंटल आनी क्लायमेट चेंजीस जे जाता तातूंत पावसूय भरपूर वाडपाक लागला आनी अशा कंडिशनांत गोंयांत सुद्दां खुबशे जाग्याचेर आमी पडझड जाल्ली, लँडस्लायड जाल्ल्यो घटना पयल्यो, फ्लडिंग जाल्ल्यो इन्सिडेंट्स पयले। आनी हे सगळ्याचे बॅकग्रावंडाचेर आमी एक गोंयांत पयले ती म्हणल्यार डिजास्टर मॅनेजमेंटाची जी मिटींग जाली स्टेट गव्हर्मेंटान, मुख्यमंत्र्यान ती हेड घेतली आनी ते डिजास्टर मॅनेजमेंटाची 10 तारखेक मिटींग जी जाली म्हणल्यार आयच्यान सारके 4 दीस पयलीं, आज 14 तारीख, ते मिटींगेक पयलीं म्हणल्यार आमी पयलें की एडमिनिस्ट्रेशनाचे सिरियसनस नासलें। डिस्ट्रिक्ट जो कलेक्टर आसा नॉर्थ गोवा तिणें कन्सर्न ऑफिसर्स कोण आसले तांकां सारकें इंटिमेशन दिवंक नासलें मिटींगेचें आनी त्या खातीर म्हाका दिसता गव्हर्मेंटान डिस्ट्रिक्ट कलेक्टराकूय सेक्रेटरी रेव्हेन्यून शोकॉज नोटीस इश्यू केल्ली। हाजे वयल्यान एक गजाल आमकां पयलीं दिसून आयली की इररिस्पॉन्सिबिलिटी ऑन पार्ट ऑफ एडमिनिस्ट्रेशन आनी एडमिनिस्ट्रेशन कशें डळमळीत जालां हें ताचें एक बारीकशें उदाहरण। म्हणल्यार डिजास्टर मॅनेजमेंट असले सिरियस विशयाचे मिटींगेक जर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जो रिस्पॉन्सिबल ऑफिसर आसता तो जर इतली निश्काळजीपणा दाखयता, केअरलेसनस दाखयता जाल्यार म्हाका दिसता गोंया सारके राज्याक ही एक सामकी भिवपाची गरज आसा असली गजाल। आतां ती भिवपाची गरजेचे फुडें मातशें येवया, कित्याक मुख्यमंत्री सदांच सांगत आसता भिवपाची गरज ना, भिवपाची गरज ना। आनी मुख्यमंत्र्यान 10 तारखेक एक बरो स्टेटमेंट केलो। मुख्यमंत्र्याक आमच्या डॉक्टर प्रमोद सावंताक बरें स्टेटमेंट करपाची बरी संवय आसा, बरें नेटान स्टेटमेंट करता तो। गोंयांत एकूय खड्डे दिसचे अशें स्टेटमेंट केल्लें, आज रस्तो दिसना खड्ड्या मदीं अशी परिस्थिती आसा। पण ताजे अशें खणखणीत स्टेटमेंटान ताणें एक स्टेटमेंट केलो की इल्लिगल हिल कटींग ऑर हिल कटींग जो प्रकार आसा तो अजिबात गोंयांत खपोवन घेतलो वचना म्हणून। हें तुमच्या सगळ्यांचे नजरे मुखार आसा। हें काँग्रेस पार्टी म्हणून आमी सांगनात, मुख्यमंत्र्याचो स्टेटमेंट ऑन रिकॉर्ड आसा 10 तारखेक की हिल कटींग म्हणटा ते खपोवन घेतले वचचे ना। जी परमिशन्स दिल्या हिल कटींगाक ती सुद्दां रिव्यू केली वतली आनी गरज पडल्यार ती विड्रॉ जातली अशी ताचो स्टँड आसलो। आनी जर खंय हिल कटींग जायत जाल्यार ताका ते एरियेचो कन्सर्न तलाठी जबाबदार आसतलो, तलाट्याचेर जबाबदारी ओनस दिल्लो की ताणें रिपोर्ट करचें। पण म्हाका दिसता हिल कटिंगाची जबाबदारी फक्त तलाट्याचेर घालनासतना हिल कटिंगाची जबाबदारी थंयचो मामलेदार, थंयचे रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचे ऑफिशियल लायक डेप्युटी कलेक्टर, इवन पुलीस ऑफिशियल्स, कित्याक आमी पळयता खुबशे जाग्याचेर असले मॅटराक पुलीस ऑफिशियल इंटरफेयर करता, ऑल्दो दोज आर ऑफ सिव्हिल इन नेचर। पण गव्हर्मेंटाक जाय जाल्यार इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द स्टेट ह्यो ज्यो ऑथॉरिटीज आसा त्यो गव्हर्मेंटाक इन्फॉर्म करूंक शकता। आनी मोर इम्पॉर्टंटली तो जर आमी धारबांदोडा बेल्ट जर आज पळयता, हांव मुद्दम ते प्रकरणाचेर येता कित्याक आज एक इन्सिडेंट नजरे मुखार आयला, सामके मोठ्या प्रमाणात धारबांदोडा हिल कटींग जाताले आनी जेन्ना मिडियाच्या माध्यमांच्यान ती न्यूज भायर आयली तेन्ना एडमिनिस्ट्रेशन खंयच्यान तरी जागे जाले आनी एडमिनिस्ट्रेशनान ते मोमेंटाक डेप्युटी कलेक्टर, मामलेदार आनी कोण कन्सर्न ऑफिसर ते धांवून गेले। आता प्रश्न हो निर्माण जाता की 10 तारखेक राज्याचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत स्टेटमेंट करता की हिल कटींग जावचें ना म्हणून, आनी 14 तारखेक आज मोठ्या प्रमाणात हिल कटींग चल्ला आनी एकूच जाग्याचेर न्हय, प्रतापनगर बेतूल म्हणटा थंय एक इन्सिडेंट नजरेक आयला, दुसरो धुळेर म्हणटा थंय नजरेक आयला। आनी म्हाका दिसता सगळ्याच्या आमच्या नजरेन डेलीच आसता तो म्हणल्यार रेईश मागुसचो दोंगर कंप्लीट साफ केला। आता ते जर हिल कटींग न्हय जाल्यार ते कसले कटींग ते सरकारान लोकांक एक्सप्लेन करचें, कित्याक एक 5वेचो सुद्दां जर भुरग्याक व्हरून थंय धडेर मांडीवचे उबो करीत आनी ताका जर ऑपोजीट जर रेईश मागुसचो दोंगर दाखयत आनी ताका जर विचारशीत बाबा हें कितें जालां, दोनूय सायडीन ग्रीनरी दिसता, दोनूय सायडीन एक्स्ट्रीम स्लोप दिसता, मदींत एक बरो मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलीचेर पॅचूच ना, ग्रीनरी ना आनी हिल कटींग केला हें विजिबली क्लियरली दिसता। पण ताचेर सरकारान आज पर्यंत कसलेच एक्शन घेवंक ना। आनी आज जे धारबांदोडाचो इन्सिडेंट जालो आनी मिडियान जेन्ना ते भायर आयले तेन्ना जर एडमिनिस्ट्रेशन धांवून वता ताचो अर्थ एकूच जाता की 10 तारखेक मुख्यमंत्र्यान जो स्टेटमेंट केल्लो की हिल कटींग जावचें ना आनी सारकी नजर दवरून आसतले जाल्यार तातूंत दोनूच अर्थ काडूंक येता। एक म्हणल्यार हें एडमिनिस्ट्रेशन अशें कोण बेकायदेशीर हिल कटींग करता जे राज्याक हानिकारक, जे आमचे गोंयचे एनवायरमेंटाक हानिकारक, जे आमचे विलेजीक हानिकारक,
आमकां एक्सटॉर्ट करपाक हांचे कडल्यान पयशे, तांकां एक भंय निर्माण करपाक की बाबा पळय आमी लक्ष दवरून आसा, पयशे हाडून दिवया, हो एक ताजो अर्थ जाता. नाजाल्यार ताजो दुसरो अर्थ एकूच जाता की हे एडमिनिस्ट्रेशन अंडर डॉक्टर प्रमोद सावंत इज टोटली डेड. हांव कोलॅप्स सुद्दां म्हणना, इट इज डेड. कित्याक हिल कटिंग रिस्टोरेशन इज व्हेरी डिफिकल्ट. एक झाडां सुद्दां खंय बांदली जाल्यार ते ट्री प्लांटेशन करून रिस्टोरेशन करूं येता, बट हिल कटिंगाचो पार्ट म्हाका सुद्दां खरोच खबर ना. आमी मागणी केल्या की सरकारान स्टेप्स घेवची म्हणून. कातरलेलो दोंगर परतो कसो उबो करतले ते म्हाका खबर ना. टॅक्नॉलॉजी, कित्याक स्मार्ट सिटीची जी टॅक्नॉलॉजी आमी पणजेन पळयता, आसलेल्या रस्त्यान खड्डे घालपाची, जाल्यार खड्डे पडलेल्या जाग्यार परते दोंगर कशे उबे करतले हे सरकार म्हाका खबर ना. फुडल्या जनरेशनाचो मात सुद्दां विचार करनासतना आज गोंयची सर्रास लूट चल्ल्या. गोंय वचत थंय मोठ्या प्रमाणात ग्रीन झोन जे इको सेन्सिटिव्ह झोन्स आसा ताची कन्वर्शन जाता. हे करप्शन करून बीजेपी म्हाका दिसता आपले 100 पिढ्यांक पयलीं 7 पिढ्यांक म्हणटाले, हे 100 पिढ्यांक पयसो करून दवरपाची तयारी चल्ल्या. आमी हाचो निशेध करता. आमी हे सगळ्या गजालीची कंप्लेन आनी लेटर आमी मुख्यमंत्र्याक केला. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री हे राज्याचो हेड आनी ताजे अंडर हे सगळें चल्लां आसतना मुख्यमंत्री एक्सप्लेनेशन दिवंक शकना की आपल्याक हें खबर नासलें. धारबांदोडा तालुक्यांत म्हाका दिसता भाजपाचे आमदार सत्तेर आसा, निवडून आयिल्ले आमदार आसा, आनी थंय येते मोठ्या प्रमाणात हिल कटिंग चल्लां. तें जर बीजेपीचे नेतृत्वाक लिडरशिपाक खबर ना आनी सरकाराक खबर ना जाल्यार म्हाका दिसता मुख्यमंत्र्याक हे खुर्चेर बसपाचो अजिबात 1 मिनिट सुद्दां अधिकार ना. कित्याक आज सबंद गोंय सरकारा कडेन पळयता, कित्याक सबंद गोंयचे फ्युचराचो प्रश्न आसा. हे हिल कटिंग करून आनी एनवायरमेंट अशे लार्ज स्केलीचेर डिस्ट्रॉय करून म्हाका दिसता फुडले आमी जनरेशन आनी गोंयकार आमचे जे फुडले आसा तांकां एक अशा जाग्यार आमी व्हरता विच इज कॉल्ड पॉयंट ऑफ नो रिटर्न. डॅमेज जी जातली ती इरिव्हर्सिबल डॅमेज आसतली. ती परती कितें बीजेपीचे कोण नरेंद्र मोदी सुद्दां स्वर्गान वचून परतो सकयल आयलो जाल्यार रिव्हर्स जावपाक शकना. किंवा प्रमोद सावंतान सुद्दां दोतोर कसले वखद जरी तरी ताणें तयार केलें जाल्यार म्हाका दिसता ही डॅमेज जाल्ली रिव्हर्स जावपाक शकना. ही गजाल खंय तरी स्टॉप जावपाक जाय. लँड कन्वर्शन, लँड यूज जसो टायम येता तसो येस कन्वर्शन, लोकांचे पॉप्युलेशन वाडटा, लोकांक घरां बांदपाक जाय आसता, इंडस्ट्रियलायझेशन आसता, कमर्शियलायझेशन आसता, येस दोज थिंग्स आर ऑल्सो इक्वली नेसेसरी. पण आज जे स्केलीचेर लँड कन्वर्शन चल्ल्या, आज जे स्केलीचेर हिल कटिंग, हांव मोर इम्पॉर्टंटली आय एम कॉन्सन्ट्रेटिंग ऑन हिल कटिंग. कित्याक दोंगर एकदा तो कातरलो तो दोंगर परतो परत करूंक शकना. झाडां बांदलेली परती झाडां एक फार लांब मेळटा, झाडां ग्रो करून मेळटली, ती 10, 15, 20 वर्सांनी ग्रो जातली. दोंगर कशे ग्रो करतले हाचेर सरकारान उत्तर दिवपाक जाय. ही सिरियस गजाल आज रेश मागू सुद्दां ते जाला. आनी गोंयभर आमी पयर फोंड्या एरियेन पयले, आज धारबांदोड्याचो विशय आयला आनी गोंयभर चल्ला. कितलीशीच उदाहरणां आसा की हिल कटिंग चल्ला जाल्यार मोठ्या प्रमाणाच्या पावसान येता ते काळात मोठो डिझास्टर गोंयकारांक फेस करचो पडटलो. लोकांचो गोंयकाराचो जीवूय धोक्यात घालतले आनी गोंय म्हणून जी एक आयडेंटिटी आमची आसा, जी ग्रीनरी आसा ती परमनंटली डॅमेज करून उडयतले. आमी देशाचो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीक लेटर केला, एक कंप्लेन केल्या. तशीच आमी गव्हर्नर PS श्रीधरन पिल्लय ताकाय कंप्लेन केल्या आनी भुपिंदर यादव जो मिनिस्टर फॉर एनवायरमेंट, फॉरेस्ट एंड क्लायमेट चेंज आसा ताकाय हें केला. आनी हे सिरियस गजाल आसा. आमी हाचो फॉलोअप करतले आनी गरज पडली जाल्यार आमकां म्हाका दिसता गांवांनी वचचें पडटलें, लोकां कडेन अवेरनस करची पडटली आनी लोकांक जागृत करून लोकांक हे सरकाराच्या विरोधान आमकां रस्त्यार येवचें पडटलें. कित्याक हे हाय टायम हे खंय तरी बंद जावपाक जाय. सरकार खंयचेय येवं, खंयच्याय पक्षाचे येवं, हिल कटिंग आनी मोठ्या प्रमाणात एनवायरमेंटाचें जें डिस्ट्रक्शन जाता हें स्टॉप जावपाक जाय. कितें प्रश्न आहा तुमचे? ओके सुनील, जे म्हटलें की हिल कटिंग आतां जे पळयत जाल्यार कन्वर्जन जालें, स्लोप कन्वर्जन टू सेटलमेंट हे जाला म्हणजे तो स्लोप कन्वर्जन करतलो म्हणजे तो कातरजून सेटलमेंट. पळय कितें आसा, हिल कटिंग आनी कन्वर्शन ही दोन वेगळ्यो गजाली आसा. स्लोप कन्वर्जन हांव ते फाल्यां येता. आतां कन्वर्शन सुद्दां जी केल्या, फाल्यां जर हिल जर कन्वर्ट केले जाल्यार लोक कातरतले, एक गजाल जाली. सेकंड कॅटेगरी आसा ती लोक ऑलरेडी कांयच परमिशन घेनासतना हिल कटिंग करता, इलिगल कटिंग करता, ती गजाल जाली. अरे हिल्स तुमी कशे कन्वर्ट करूंक शकता सेटलमेंट और इंडस्ट्रियल और कमर्शियल झोनात? हिल तो हिल न्हय, इट इज अ स्लोपी एरिया. म्हाका दिसता टाउन एंड कंट्री प्लॅनिंगाचे जे ऑफिशियल्स आसता आनी स्पेशली TCPचो जो मिनिस्टर आसा ताणें सुद्दां हातूंत कितें तकली घाली आनी कितें केलां म्हाका खबर ना. पण
हे सगळे जाण भितर मिली भगत आसा, हातून एकटे दुसऱ्याक दोष दिवपाक जायना. पीसीबी मिनिस्टर, मुख्यमंत्री हातून इक्वली जबाबदार आसा. विश्वजीत राणे चीफ ब्रोकर जाला प्रॉपर्टीचो गोंय विकपाक, आणि प्रमोद सावंत चीफ सेल्समॅन जाला गोंय विकपाक. दोगांयची मदीं कॉम्पिटिशन चल्ल्या, भितर चटणी जाल्या गोंयकारांची, आणि गोंयचे फुडले जनरेशन हाचे परिणाम भोगतले. हे बंद जावपाची गरज आसा, आणि गरज पडली जाल्यार म्हाका दिसता बीजेपीचे केंद्रीय नेतृत्वान हातून इंटरव्यून करचे पडटले. नाल्यार गोंयांत म्हाका दिसता एक मोठ्या प्रमाणात लोकांक रस्त्यार येवन हे खंय तरी हाका आळो घालचो पडटलो. कित्याक हाजो परिणाम जो आसा तो कितें काँग्रेसच्या फुडल्या जनरेशनाक भोगचो पडचो ना, की आम आदमी पार्टीच्या गोवा फॉरवर्ड और रेव्होल्युशनरी गोवन और विरोधी पक्षाच्या लोकांक भोगचो पडचो ना. आज जो डिस्ट्रक्शन चल्ला हाजो परिणाम बीजेपीच्या लोकांच्या फुडल्या जनरेशनाक भोगचो पडटलो. हाजो विचार प्रत्येक गोंयकारान करपाची गरज आसा, की बाबा आमी आज गोंय आमच्या खंयच्या दिशेन चल्ला. आज जे गोंयांत जमनीच्यो रेटी वाडून गेल्या, हे लेफ्ट रायट सेंटर कन्वर्शन, आज गोंयकार जमनी गोंयांत अफोर्ड करूंक शकता. गोंयकारांक नाल्यार वचून थोड्या पॉलिटिशियनांनी ज्यो बाने आनी त्या सायडीन जमनी घेतल्या तांचे कडल्यान गोंयकारांक बाने जमनी घेवच्यो पडटल्यो. कित्याक गोंयांत जमनी अफोर्ड करपाक गोंयकारां कडेन पयशे आसचे ना. हे खंय तरी बंद जावपाक जाय. आमी एज फार एज हिल कटिंग इज कन्सर्न आणि डिस्ट्रक्शन ऑफ एनवायरमेंट इज कन्सर्न, काँग्रेस पार्टी हे कशेंच खपोवन घेवची ना. आमी हाजेर आतां ऑलरेडी प्रायम मिनिस्टराक, एनवायरमेंट मिनिस्टराक, गव्हर्नराक रिप्रेझेंटेशन धाडला, आणि फर्दर एक्शन जे आनी कितें आसा ते तुमकां आमी इन द कमिंग टायम इन्फॉर्म करतले. तुका अशें दिसना की भारतभरातल्या लोकांक एक मेसेज वचपाक जाय की तुमकां हांगा सेकंड होम बांदपा हे अशें आमचे टायनी स्टेट, तुमकां प्रत्येकाक मोठमोठे सेलिब्रिटीज आसूं कोण आसूं तांकां हांगा सेकंड होम बांदपाक खातीर आमचे कडेन जमीन ना, असो एक मेसेज ह्या लोकांक वचपाक जाय तुका दिसना? डेफिनेटली मेसेज वचपाक जाय. आज प्रश्न कितें जाला, आज बीइंग इन द बिझनेस ऑफ प्रॉपर्टी लोक विकता, लोकांच्यो गरजो आसा, लोकांक कितलेशेच जाणांक फॅमिली वाडलेल्यो आसता, लोकांक कितें जाता कोणूच ती फॅमिली प्रॉपर्टी एन्जॉय करूंक शकना, तर विकूया पयशे तर डिवायड करूया. ही लेट अस बी व्हेरी प्रॅक्टिकल, तो मायंडसेट जाला. एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज भरपूर कमी आसा, त्या खातीर आज ही परिस्थिती निर्माण जाल्या. एक परिस्थिती दुसऱ्या परिस्थितीक कनेक्टेड आसा, पण हे खंय तरी बंद जावपाक जाय. असो एनवायरमेंट म्हाका दिसता लास्ट 60 वर्सांचे उदयकर दोतोर प्रमोद सावंत म्हणटालो की काँग्रेसीन 50 वर्सांनी करूंक ना, ते आमी केले म्हणून 100%. हांवूय अग्री करता. अशें केन्नाच गोंय 50 वर्सांनी काँग्रेसीन काबार केन्नाच करूंक ना, जे हांच्यानी 10 वर्सांनी काबार केले. सुनील सर, शेवट तुम्ही म्हटलात की गरज पडली तर काँग्रेस रस्त्यावरती उतरेल, गरज पडल्याच्या नंतर, म्हणजे अजून गरज मी बघा, तुम्ही माझ्या शब्दाचा विपर्यास करू नका. माझं म्हणण्याचं हे होतं, गरज पडल्यास आम्ही आता हे रिप्रेझेंटेशन आहे ते सरकारला सादर केलेलं आहे. जर याच्यात काही होत नाही, सरकार जर हे असं चालूच राहिलं तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. मी असं म्हटलं नाही की अजून काहीच झालेलं नाही, ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. आणि आम्हाला भाजपाच्या एक्सपिरियन्स वरून एक गोष्ट माहित आहे की हे लोक सुधारणारे नाही. यांचे हे सरकार आणि ही भाजपा पार्टी ही गोव्यासाठी कुत्र्याची शेपूट आहे, ती वाकडी आहे, ती कधीच सरळ होणार नाही. पण काँग्रेसला गरज कधी पडली? मी तुम्हाला परत सांगतो, आम्ही ऑलरेडी हे रिप्रेझेंटेशन दिलं आहे, आम्ही वाट बघणार ते काय करतो थोड्या दिवस. पण ऍट द सेम टाइम आम्ही जे अल्टरनेटिव्ह रेमेडीज आहेत ते पण आम्ही एक्सप्लोर करणार व आम्ही लोकांपर्यंत जाणार इन्स्टंटली. हिल कटिंगचे 2-3 घटना आता घडल्या. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय सीएमने 10 तारखेला सांगितलं, 4 दिवसात ती प्रकरण सुरूच आहे. बरोबर. याच्यानंतर ती प्रकरण सुरूच राहणार आहेत असं तुम्हीच म्हणताय. मी तुम्हाला काय सांगतो की 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं. बरोबर. आज 4 दिवसात आम्ही बघतो तर सर्रास हिलकटिंग चालू आहे, कुठेच बंद झालं नाही. आमची जबाबदारी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला निवेदन सादर करावे, ही आमची जबाबदारी आहे. आमचा नेक्स्ट कोर्स ऑफ ऍक्शन काय आहे ते तुम्हाला इमिजिएट समजणार. आता तुवें म्हणल्यार तशें अनेक विशय आसा की मोठमोठे भाटकार म्हणटात की आमकां आमी जमीन विकपाक विकची अशें दिसता, कारण आमकां आमची जमीन सेफ दिसना. ज्या पद्दतीन जे हे जाता लँडस्केप जाता ते पळोवन लोक घेवन हे जमनी विकतात. सो जे आतापर्यंत जे लँड कन्वर्शन जाला आनी तातूंत जे मेन एक्यूज आसात ते जो पर्यंत भितर पडचे ना तो पर्यंत सोंपचे ना अशें तुका दिसना? एक्यूज भितर पडप हो एक भाग जालो. आज जर सरकार जे एसआयटी करून लँड स्कॅम आणि तो एक तो हे केला तांच्यांनी नो मॅन्स लँड, कोणाची अनक्लेम्ड प्रॉपर्टी सरकार टेक ओव्हर करतलो. आज कितल्यो कंपनी एसआयटी आयल्यो, कितल्यो एफआयआर रजिस्टर जाल्यो, भितरल्यो कितल्यो प्रॉपर्टी विकल्यो, भितरल्यो कितल्यो प्रॉपर्टी भाजपाच्या आमदारान ब्रोकरेज केली, भितरल्यो कितल्यो प्रॉपर्टी भाजपाच्या आमदारांनी विकत्यो घेतल्यो, भितरल्यो कितल्यो प्रॉपर्टी बीजेपीच्या एमएलएनी विकल्यो. हाजो अभ्यास म्हाका दिसता जेन्ना डिटेल जातलो कंप्लीट, कित्याक तें भरपूर आहा वॉल्युमिनस, ते जेन्ना लोकांच्या मुखार येतले तेन्ना म्हाका दिसता हे प्रश्नाचें उत्तर मेळटलें.
कित्याक हांवें सांगलेले प्रमाणे ह्यो सगळ्यो इंटर कनेक्टेड गजाली आसा. तो म्हणल्यार हांवें सांगलें अनएम्प्लॉयमेंट, लोकांच्यो थोडे कोण रिलेटिव्स भायर आसता, थोड्याची ऑनक्लेम प्रॉपर्टी, कोणाचे एन्क्रोचमेंट आसता, अशी परिस्थिती सरकारूच निर्माण करता लोकांक की तो कितें म्हणटा आपली बाबा 50,000 रुपया पर स्क्वेअर मिटरची प्रॉपर्टी ही शिरकुनूरच्या परस सरकारूच क्लियर करून दिता न्हय, आनी सरकारूच गिरायक हाडटा 20,000. हे परिस्थिती आज निर्माण जाल्या. ही गोंया खातीर सामकी धोकादायक परिस्थिती. पण चड हे गजालीन आमी तो एक वेगळो विषय आसा, त्या विशयाचेर आमी सेपरेटली दीस करूया. आजचो विषय सामको लेट अस स्टिक टू द इशू दॅट दीस इशू इज एज फार एज हिल कटिंग इज कन्सर्न. कित्याक हांवें परत सांगलें एक फार जर कोणे झाडां कट केली, कितें केली, ती लावन 10-15 वर्सांनी वाडोव येता. कातरलेले दोंगर परते कशे रिस्टोर करतले हाचे उत्तर सरकारान लोकांक दिवचें. तितून हायवे खातीर जे हिल कटिंग जाल्यात ते मेन्शन केला. पळय हायवे हांवें एक जनरल हें सांगता आसतना दारबंदोडाचो विशय सांगला. आमी थोडी एग्जांपल्स पळयल्या की हायवे खातीर म्हणून हिल कटिंग केल्या, हिल कटिंगाच्या नांवान प्लॉट साफ केल्या आनी थंय आज कमर्शियल कॉम्प्लेक्स जाले. जीएमसी कडेन एग्जांपल आसा. So these are all serious issues. We have given to the government. Let us see what they are doing. We will act. We will go to the people. आनी एक विषय आशिल्लो. फाटल्या फावटी तुमी एसेंब्ली चालू आसतना रिव्यू प्रेस कॉन्फरन्स घेताले प्रत्येक शेनवाराक. जेन्ना थर्ड फिगर शकता वेनेसडे पर्यंत परत तुमची रिव्यू प्रेस कॉन्फरन्स ना, काय ना. आतां जी बिलांचेर उलोवपाक जाय, बिलां विड्रॉ करता तेंचे धुल्लिंगेचेच आमदार उलयता, पूण काँग्रेसीचे कांय स्टेटमेंट. पळय म्हाका दिसता विधानसभेन जे कामकाज जालो आनी विधानसभेन जी मॉन्सून सेशन जाले, आमचे तिनूय आमदार, तो आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन युरी आलेमांव, आमचो नॉर्थ गोवाचो हळडूचो आमदार काल्लोश बाब, तसोच आमचो केपेचो आमदार एल्टन बाब हांच्यांनी बरी कामगिरी केली. सरकाराक वेगवेगळ्या विशयाचेर तांच्यांनी बरे घेतले आनी वेगवेगळे विशय गोंयकारांच्या हिताचे तांच्यांनी लोकां मदीं दवरले. आनी ते बिलांचेर आनी ते जे विशयांचेर कितें उलोवपाचें आसलें ते म्हाका दिसता आमच्या आमदारांनी लेजिस्लेटिव्ह एसेंब्लीन उलयलां. आनी लेजिस्लेटिव्ह एसेंब्लीच्या प्रोसिडिंग्साचेर म्हाका दिसता हांवें उलोवप बरोबर जावचें ना हे स्टेजीचेर. पण तुमची पार्टीच घेता रिव्यू घेता ना, म्हाका ते हांवें ते गजालीचो रिव्यू घेवंक ना, सो ते मॅटरान म्हाका कमेंट करपाचो ना. कित्याक एज फार एज काँग्रेस पार्टी स्टँड इज कन्सर्न, अवर लेजिस्लेटिव्ह विंग हॅव मेड इट व्हेरी क्लियर ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. तुले सर एक वेगळा प्रश्न. परवा विजय सरदेसाईंची संडे डायलॉग संवाद यात्रा झाली कुठं काणकोण. त्या दिवशी तुम्ही एक ट्विट केलं. त्या ट्विटवरनं म्हणजे तुम्ही म्हटलात की अशा संवाद यात्रेच्यामुळे इंडिया आघाडी बळकटते. ओके. त्याच्यानंतर तुमचे जे सरचिटणीस आहेत रिव्हेलून, त्यांनी त्याच्यावरती दावा केला की त्या कार्यक्रमाला अमित पाटकरांना बोलवलं नाही, त्यामुळं विजय सरदेसाई किंवा गोवा फॉरवर्ड कुठेतरी छुपा राजकारण यामध्ये करतं असा त्यांचा दावा. म्हणजे एका बाजूला तुम्ही उपाध्यक्ष आहात, ते सरचिटणीस आहेत. या सगळ्या घटनेच्या वरून काँग्रेसमध्ये एक 2 गट तयार झालेले आहेत किंवा दुफळी तयार झालेली आहे असा एक समज लोकांच्या मध्ये गेलेला आहे. तर ते नेमकं प्रकरण काय, नेमकी तुमची भूमिका त्यावेळेला काय? आणि म्हणून क्वेश्चन पण डिफरन्स ओपिनियन येयले प्रत्येकांचे वेगळे वेगळे कित्याक खातीर? पळय कितें आसा, हांव तुमकां एक गजाल क्लियर करूंक सोदतां. आज म्हाका एक्चुअली आर्ग्युमेंट डायवर्ट करपाचें ना, पण तो विचारला म्हणून. काँग्रेस इज अ बिग पार्टी. There are several leaders in the Congress party and we have a democratic setup. We have different opinions, but we don't have difference of opinions. We are all together. We are a big party. We are like a large family. And whatever happens, come what may, whatever differences or maybe different opinions we have, we discuss amongst ourselves and we place it forward. आम्ही ते बीजेपी भशेन हुकुमशाहीच्या हातून सपरेशनाचे हातून आम्ही फंक्शनिंग करना. आणि तुका हांवें सांगलेले भशेन अगेन आय एम टेलिंग, काँग्रेस पार्टी इज अ लार्ज फॅमिली. वी मे हॅव डिफरंट ओपिनियन्स, बट वी डोंट हॅव डिफरन्स ऑफ ओपिनियन. वी आर ऑल टुगेदर, वी आर ऑल युनायटेड and we are committed to keep the opposition united to defeat the BJP in the coming elections in 2027. पण पार्टी किती इफेक्ट जायना अशें दिसता. म्हाका दिसता हांव आतां इतलें पुराण तुका सांगला, इट शूड बी मोर देन इनफ. आनी तातूंत म्हाका आनी भितर वचपाचो ना, कित्याक म्हाका दीस ओरिजिनल टॉपिक आय डोंट वांट दीस टू गेट डायवर्टेड. सेपरेटली यू आस्क मी, आय विल आन्सर यू. थँक यू.